हॅलो आणि नमस्कार फ्रेंड्स, मी डॉक्टर ज्योती आपल्या सर्वांचं दिव्य ज्योती या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे. आणि आजचं हे रीडिंग असणार आहे एप्रिल महिन्यासाठी. एप्रिल महिना आपल्या सर्वांसाठी कसा असणार आहे त्यासाठीचं एक क्विक पिकर कार्ड रीडिंग आहे, म्हणजे खूप डिटेल नाही, पण आपल्याला एक आयडिया येऊन जाईल की आपल्यासाठी हा महिना कसा असणार आहे, काय करायचंय काय नाही करायचं याची सुद्धा आपल्याला कल्पना येऊन जाणार आहे. आणि जर अजून आपण दिव्य ज्योतीला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करायचं आहे, कारण बऱ्याच गोष्टी इथे पब्लिश होत असतात, मेडिटेशन्स, रीडिंग आणि खूप काही असतं. तर त्या सगळ्या गोष्टींचा लाभ आपल्याला योग्य वेळी घेता येईल. आणि पुढे जाण्यापूर्वी मला हेही इथे सांगायचं आहे की कलेक्टिव्ह रीडिंग असतं, म्हणजे खूप वेगवेगळ्या लोकांच्या एनर्जीशी कनेक्ट करून रीडिंग केलं जातं. तर त्यामुळे कुठेही असं वाटून घ्यायचं नाही की एखादी गोष्ट जर मॅच होत नाहीये तर ती सोडून द्यायची आहे. जितकं मॅच होतं तेवढंच घ्यायचं आहे, तेवढंच तुमच्यासाठी असणार आहे. तर इथे तुम्हाला नंबरवरून चूज करायचं आहे, म्हणजे तुम्हाला आता तुमच्या आयुष्यामध्ये काय मार्गदर्शन हवं आहे, काय सिच्युएशन सुरू आहे याबद्दल विचार करायचा आहे. तुमच्या आराध्य इष्टदैवत कुलदैवत जे कोणी असतील त्यांना विनंती करायची आहे उत्तर आणि मार्गदर्शनसाठी, आणि यापैकी कुठलंही एकच ऑप्शन चूज करायचं आहे. इन केस जर ते रीडिंग मॅच होत नाहीये तर दुसऱ्या पायलचं रीडिंग तुम्हाला बघायचं आहे. एक तर 1, 2, 3 अशा प्रकारे नंबरवरून तुम्ही चूज करू शकता. नसेल तर हे जे मी ते ऑप्शन्स ठेवलेले आहेत तर हे सुद्धा आपण चूज करू शकतो. जसं की हे ग्रीन आहे, हिरव्या रंगाचं आहे, हे गुलाबी रंगाचं आहे आणि हे पर्पल कलरचं आहे. शिवाय याचं टेक्स्चर सुद्धा वेगळं आहे, तर यानुसार आपण सुद्धा चेक करू शकता. तर चला सुरू करूयात आपण. ज्यांनी एक नंबर चूज केला आपल्यासाठी कार्ड सॉरो. काय झालंय, म्हणजे कशामुळे दुःखी आहात आपण एवढे, की सगळ्या अपेक्षा सगळ्या सोडून दिलेल्या, अपेक्षाभंग झालाय, कोणाचा ब्रेकअप झालाय, कोणाची डेथ झालीये घरामध्ये, मेजर कोणाची तरी डेथ झालीये, जसं की आजी आजोबा, आई वडील किंवा महत्वाची सिनियर व्यक्ती की ज्यावर तुम्ही सर्व प्रकारे डिपेंडेंट होता, इमोशनली, मेंटली. इथे पैशाचा अजिबात भाग नाहीये, पण एक मेजर सपोर्ट, इमोशनल लॉस हे दिसते, याचं दुःख मला इथे दिसते. तर हे एक घटना मार्चच्या एंडिंगला घडलेली असू शकते किंवा या महिन्यामध्ये घडेल. आता प्रत्येकाच्या बाबतीमध्ये डेथ असेलच असं नाही, पण एखादं ब्रेकअप होणं आहे, एखाद्या व्यक्तीचा संपर्क तुटणं आहे, नातं तुटणं आहे, किंवा अचानकपणे एखादी संधी निघून जाणं आहे. खूप तुम्ही इच्छा होती, अपेक्षा ठेवून बसला होता आणि वेगळ्याच काहीतरी घटना घडल्या असंही असू शकतं. थोडक्यात लॉस इथे मला दिसतोय आणि त्याचा तुम्हाला खूप त्रास होताना दिसतोय. त्रास होताना दिसतोय यापेक्षा इथे त्रास तुम्ही करून घेताय असं दिसतंय. तुमची झोप डिस्टर्ब होते या महिन्यामध्ये, बरेच भयानक स्वप्न पडतायत, भास होतायत, खूप वेगवेगळ्या प्रकारचे टोकाचे विषय डोक्यात येत आहेत, जसं की स्वतःलाही संपवावं, आता सगळं संपलेलं आहे, काही होऊ शकत नाही. एखादा मेजर हेल्थ इश्यू पण डिटेक्ट होऊ शकतो, किंवा त्याच्या त्रासाने तुम्ही वैतागलेले असू शकता की काय, किती, अजून कधी संपणार आहे सगळं, मला नाही सहन होत आता. अशा प्रकारची परिस्थिती पण काही जणांच्या बाबतीत होताना दिसते. काही जणांना मेजर बरा न होणारा काही हेल्थ इश्यू पण मला इथे दिसतोय. आणि या सगळ्या गोष्टींचा, आसपासचा, कुटुंबाचा सगळ्यांचा विचार करून करून तुम्ही खूप दुःखी होताना दिसतात. पण एक गोष्ट लक्षात घ्या इथे की हे सगळं जे काही आहे हे तुम्हाला ब्रेक करायचंय, कारण परिस्थिती तुम्हाला जशी वाटते ऍक्च्युअल मध्ये तेवढी नसेल ही, कारण मानसिकरित्या तुम्ही स्वतःला खूप टॉर्चर केलेलं आहे आणि खूप अति विचार करणं, आणि त्या विचाराला मग अति 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 विचार करत त्याच्या शेपट्या जोडत जाणं आणि नसलेली गोष्ट तयार करणं, नसलेला प्रॉब्लेम तयार करणं, अशा प्रकारची एनर्जी ती होताना दिसते. तर असं करू नका. पुरेशी झोप घ्या, पाणी तुम्हाला पुरेसं प्यायचं आहे, स्वतःच्या तब्येतीची काळजी घ्या, कारण हेल्थ इथे खराब होताना दिसते. आणि या महिन्यामध्ये तुम्हाला सतत जाणवेल की मी एकटंच आहे, माझं कुणी नाही, मी खूप एकटं पडले. एकटेपणाची भावना
खूप त्रास देणार आहे. म्हणजे आतापर्यंत मी ज्यांना खूप जवळचं समजत होतो, पण त्यांची साथ सुद्धा सुटलेली आहे आणि सगळं संपलंय आता असं तुम्हाला वाटेल, पण तसं अजिबात नाही. युनिव्हर्स सगळं काही बघतोय आणि हा एक फेज आहे तुमच्या आयुष्यातला आणि जो की लवकरच क्लोज सुद्धा होतो. एखादी जुनी गोष्ट कमी होत नाही म्हणून त्रासात असाल तर ते सुद्धा या महिन्याच्या एंडिंगला हळूहळू बदलायला चालू होईल. पण तुमची मानसिकता ती तुम्हाला बदलणं गरजेचं आहे. चॅनलवर बरेचसे मेडिटेशन्स आहेत, फ्री मेडिटेशन्स, ते करायला चालू करा. दी एम्प्रेसवर फ्री हिलिंग आहे, ते सुद्धा घ्यायला चालू करा. तुम्हाला खूप चांगला फायदा होईल. अरे ज्यांनी 2 नंबर चूज केले कदाचित त्यांच्यासाठी आलेला एक माइंड. आता हे तुम्हाला मे बी कन्फ्युजन झालेलं असेल चूज करताना की ग्रीन चूज करू की पिंक चूज करू, कारण दोन्ही पण तुम्हाला अट्रॅक्ट करणार आहेत. म्हणजेच ज्यांनी 2 नंबर चूज केलाय किंवा 1 चूज केलाय, आपले मला असं दिसतंय की आपण दोन्ही चूज केलेत किंवा दोन्ही कन्फ्यूज आपल्याला झालेलं आहे. तर ज्यांनी 2 नंबर किंवा पिंक जे चूज केलेलं आहे प्लांट, हे रिलेशनशिपमुळे तुम्ही त्रासात आहात असं मला दिसतंय. मॅरिड रिलेशनशिप असो किंवा कमिटेड असो, स्पेशली मला हे मॅरिड रिलेशनशिप जास्त दिसतंय की तिथे बरेचसे काही धक्के बसलेले दिसत आहेत, काही सत्य समोर आलेलं आहे खूप दिवसानंतर आणि वाद होताना इथे दिसत आहेत. आणि अचानक हे सगळं काय झालं रिलेशनशिपमध्ये किंवा आयुष्यच एकंदरीत सगळं तुमचं विचित्र होताना दिसते सगळ्याच ठिकाणी. म्हणजे जॉबच्या ठिकाणी पण, रिलेशनशिपमध्ये पण. आणि नक्की आता माझ्या आयुष्यात काय चाललंय, मी काय करू हे तुम्हाला कळणार नाही, कन्फ्युजन होते अशी परिस्थिती दिसते. म्हणजे तुम्हाला असं वाटणार आहे की सगळीकडून ना मलाच टार्गेट केलं जातंय, टॉर्चर केलं जातंय आणि मी काहीच करू शकत नाही. काही जणांना इथे असंही वाटेल की कोणीतरी खूप काहीतरी ब्लॅक मॅजिक केलंय, काही स्पिरिट मागे लावलंय. पण खरंच असं काही नाहीये आपल्यासाठी. या महिन्यात तर असं काहीही दिसत नाहीये. सगळं काही आहे ते तुम्ही तुमच्या स्वतःच्या विचार आणि डोक्यांनी बनवलेली परिस्थिती आहे. ऍक्च्युअल मध्ये तसं नाही. तुम्हाला पुरेशी झोप घ्यायची आहे आणि उन्हात फिरणं कमी करा. जर तुमच्या कामाचं स्वरूपच असं आहे की ज्यामुळे उन्हात जावं लागतं, तर किमान डोकं कव्हर करून जा, कारण तुम्हाला उन्हाचा खूप वेगळ्या प्रकारे त्रास होताना मला दिसतोय आणि त्यामुळे सुद्धा काही हेल्थ इश्यूज होताना दिसतंय. याशिवाय या महिन्यामध्ये मला असं दिसतंय की तुमचे कपडे फाटणं किंवा अचानक कुठे काही अगरबत्ती लागली किंवा असं काहीतरी झालं आणि त्याला होल पडलं, अशा प्रकारचे प्रकार पण होताना मला दिसतायत. म्हणजे नवीन कपडे असतील, अचानक फाटलेलं दिसणं आहे आणि या सगळ्या गोष्टी तुम्हाला खूप विचार करायला लावतील. अरे हे काय चाललंय, हे तर नॉर्मल वाटत नाही. पण याच्या पलीकडे विचार करण्याचा प्रयत्न करा की असं काही नाही, सगळं काही तुम्ही स्वतः ओढून घेतलेलं आहे. दुसरी गोष्ट, तोंडावर कंट्रोल ठेवा. राग खूप येणार आहे तुम्हाला या महिन्यामध्ये, तर विचार करून शब्द वापरायचे आहेत, कारण समोरचा खूप वाईट पद्धतीने हर्ट होऊ शकतो. आणि राग हा अग्नीसारखा असतो. जेव्हा अग्नी शांत होतो तेव्हा आपल्याला कळतं की नुकसान किती झालेलं आहे, तोवर कळत नाही. त्यामुळे बोलण्यावर कंट्रोल ठेवा, स्वतःची काळजी घ्या, एक्सरसाइज करा, ग्राउंडिंग करा. आणि तुम्हालाही मी हेच सांगेन की थोडंसं नेचरमध्ये जा. आणि हिलिंग आहे दी एम्प्रेस यूट्यूब चॅनलवर फ्री आहे ते सर्वांसाठी, तेही घ्यायला तुम्हाला चालू करायचं. शेवटी बघूयात 3 नंबर ज्याने चूज केलाय. आपल्यासाठी कार्ड आलेलं आहे न्यू विजन आणि हे मेजर अर्कानाचं कार्ड आहे. आता मेजर अर्कानाचं कार्ड म्हणजे आपले प्रत्येकाचे काही ना काही लेसन्स असतात आणि त्याचा कालावधी सुद्धा हा 1 महिन्यापेक्षा जास्त सुद्धा असू शकतो. मला असं वाटतं की इथे 2 पाईल्सना जे काही वाटत होतं की कोणी काहीतरी केलंय, माझ्या मागे काहीतरी लावलंय, पण ऍक्च्युअल कंडिशन मला 3 नंबर वाल्यांच्या बाबतीत इथे दिसते. काहीतरी तुम्हाला त्रास देतंय,
काही एनर्जी आहे, काही स्पिरिट अटॅक आहे, काहीतरी त्रास देते आणि हे जे काही तुम्ही चूज केले हे याच्यावरूनच कळतंय की हे जर तुम्ही चूज केले तर ती क्लॅरिटी मिळण्याच्या हिशोबानेच तुम्ही ते चूज केलेलं आहे. आणि इथे आहे डार्क एनर्जीचा इम्पॅक्ट आहे, ब्लॅक मॅजिक आहे, पूर्ण घराला जसं तुमच्या काही केलेलं दिसतंय मला. याशिवाय एखादं स्पिरिट सुद्धा तुमच्या घरामध्ये सोडलेलं दिसतंय. स्पिरिट, चेडा असले प्रकार मागे लावलेले आहेत आणि सतत घरामध्ये तुमच्या आजारपण हे दिसतंय मला. कोणी ना कोणी काही ना काही चालू आहे आणि उत्तरं मात्र मिळत नाहीयेत तुम्हाला. तुम्ही खूप शोधता इकडे तिकडे पण उत्तर मिळत नाहीये. त्याचंच जेवढे काही तुम्ही प्रार्थना केली असेल त्याचंच उत्तर हे म्हणू शकता रीडिंग म्हणजे. तर या महिन्यामध्ये तुम्हाला या सगळ्या गोष्टींची क्लॅरिटी मिळेल आणि सगळ्यात महत्वाचं काहीतरी एक स्पिरिच्युअल ऍक्टिव्हिटी या महिन्यामध्ये अशी येईल, काहीतरी होईल असं आणि हे सगळं ब्रेक करणारं ठरेल. म्हणजे आतापर्यंत तुम्ही तुमच्या आधीच्या पिढ्यांनी जे जे काही त्रास सुरू केले तुम्ही आता रीडिंग बघताय तर तुम्ही जसं हे ब्रेक करणारे आहात त्या सगळ्या गोष्टींना कुठेतरी थांबवायचं आहे. हे ब्रेक करण्यासाठी युनिव्हर्स तुम्हाला मदत करणार आहे. मग ते कुठल्याही माध्यमातून असेल, तुम्ही काही साधना कराल, काही मार्गदर्शन घ्याल, हिलिंग शिकाल किंवा हिलिंग इंटेन्स हिलिंग चालू कराल स्वतःचं, स्वतःच्या घरच्यांचं आणि डेडिकेशन दिसते मला तुमच्यामध्ये की नाही मला आता हे थांबवायचं आहे, बस झालं, खूप झालं, काही ना काही मला आता करायचं आहे. आणि युनिव्हर्स तुम्हाला खरंच मदत करणार आहे आता इथून, कारण तुम्ही ऍक्च्युली तयार झालेले आहात. आणि या महिन्यामध्ये बरेचसे तुम्हाला मेसेजेस अशा वेगवेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून, पोस्टच्या माध्यमातून तुम्हाला मिळत राहतील. तर युनिव्हर्सला तुम्ही प्रश्न करत राहा, तो तुम्हाला उत्तरं देत राहील. आणि डार्क कलरचे कपडे, वस्तू अजिबात वापरू नका या महिन्यामध्ये. जसं काळा आहे, ग्रे आहे, गडद जांभळा आहे, अशा प्रकारचे कलर वापरू नका. तुमच्या सोबत या महिन्यामध्ये पर्पल कलरचे एखादे रिबनचा तुकडा, अशा वस्तू काहीतरी प्रोटेक्शनसाठी म्हणून ठेवायचं आहे. याशिवाय घरामध्ये रोज आठवणीने तुम्हाला दिवा लावायचाच आहे. आणि जेव्हा तुम्ही काही वेगळ्या ऍक्टिव्हिटीज करताय तर प्रोटेक्शनसाठी म्हणून एक कॅन्डल सुद्धा तुम्हाला लावायची आहे. आणि या महिन्यामध्ये आपल्याला लूज मोशन सारखे त्रास, शरीरात खूप उष्णता वाढली आहे, फाईल्स सारखे त्रास, बरंच काही होताना असं दिसेल, वॉमिटिंग होणं खूप जास्त. तर हे काय आहे, तर हे सगळं तुमचं प्युरिफिकेशन आहे, त्याच्यासाठी आहे. त्यामुळे घाबरून जायचं नाही. तुम्हालाही मी सजेस्ट करेन, तुम्ही स्वतः हिलर असाल तर स्वतःला हिलिंग देणं चालू करा. नसेल तर दी एम्प्रेस युट्यूब चॅनलवर फ्रीमध्ये हिलिंग आहे, ते घ्यायला चालू करा. तुमचं आराध्य इष्ट आणि कुलदैवत यांची सेवा मात्र आपल्याला करत राहायची आहे. तर आपण सांगा मला आपल्याला कशा प्रकारे रीडिंग मॅच झालेलं आहे. आणि जर डिटेल पर्सनल रीडिंग घ्यायचं असेल तर नक्कीच आपण मला संपर्क करू शकता. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.